नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये आपले स्वागत करतो। आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मधील जो 5वा क्वेश्चन होता तो पाहायचा आहे। या ठिकाणी गिवन दिलाय जो ट्रॅपेझियम आहे PQRS हा जो ट्रॅपेझियम दिलेला आहे याच्यामध्ये जो PQ दिलेला आहे PQ ला पॅरलल SR आहे आणि AP जो दिला आहे या ठिकाणी AP हा AP दिलेला आहे 5 या ठिकाणी सॉरी AR दिलेला आहे AR दिलेला आहे 5 AP दिलेला आहे आणि AS जो दिलेला आहे हा AS दिला आहे 5 AQ दिलेला आहे। मग या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला लावलेला आहे की SR इज इक्वल टू 5 PQ आपल्याला प्रूव्ह करायला लावलं आहे। मग या ठिकाणी आपण टू प्रूव्ह लिहून घेऊ। आता आपल्याला काय करता येईल, प्रूफमध्ये आपण काय लिहू शकतो, या ठिकाणी प्रूफमध्ये आपल्याला लिहिता येईल, प्रूफमध्ये आपण दोन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे, ते दोन ट्रायंगल एक आपण ASR हा एक आणि एक AQP असे हे दोन आपण ट्रायंगल घेऊ। आपण या ठिकाणी घेऊ ट्रायंगल ASR आणि आपल्याला आणखी एक ट्रायंगल घेता येईल या ठिकाणी AQP ट्रायंगल AQP असे हे दोन ट्रायंगल आपण घेतलेले आहेत। जर आपल्याला दोन जे ट्रायंगल आहे यांना जर आपल्याला सिमिलर दाखवायचे तर या ठिकाणी आपल्याला दोन जे कोन आहे, दोन कोनांच्या ज्या जोड्या आहेत, पेअर्स आहेत, ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील। मग या ठिकाणी दोन जोड्या आपल्याला कोणत्या दाखवता येईल, या ठिकाणी आपण एक घेऊ शकतो PQA आणि एक आपण घेऊ शकतो या ठिकाणी ASR। आपण या ठिकाणी घेऊ अँगल PQA ला कॉन्ग्रुएंट अँगल, या ठिकाणी आपण कॉन्ग्रुएंट अँगल जो आहे हा घेऊ शकतो ASR। या ठिकाणी हे काय अल्टरनेट अँगल आहेत। मग हे अल्टरनेट अँगल कसे आपण ते बघू। या ठिकाणी आपण अल्टरनेट अँगल लिहून घेऊ। बघा अल्टरनेट अँगल काय की दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्यावर मध्ये दोन पॅरलल लाईन्स मध्ये जर एक ट्रान्सव्हर्स जर गेली तर त्यावेळेस या ठिकाणी जे दोन अँगल तयार होतात झेड आकाराचे, काय दोन अँगल जे तयार होतात म्हणजे हा आणि हा अँगल एकमेकांना करायला कॉन्ग्रुएंट राहतो। म्हणजे या ठिकाणी बघा मग या ठिकाणी आपल्याला कसं घेतलेलं हा PQA आणि ASR हे बघा हे दोन जे आहेत हे दोन अँगल काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत। म्हणजे हे अल्टरनेट अँगल आहेत। केव्हा तयार झाले की बघा हे दोन पॅरलल लाईन्स आहेत, PQ आणि SR दोन पॅरलल लाईन्स आहेत, याच्यामध्ये या ठिकाणी SQA ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे ट्रान्सव्हर्सलने या ठिकाणी काय आहे दोन अँगल या ठिकाणी तयार केले। म्हणजे हा तुमचा हा एक आणि हा एक, हे दोन अँगल तयार झाले, हे दोन अँगल काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत। म्हणजे याला आपण या ठिकाणी झेड आकाराने तयार झालेला अँगल तो कुठला आहे, अल्टरनेट अँगल आपण याला म्हणतो। मग या ठिकाणी पुढे आणखी कुठली एक जोडी आपल्याला घेता येईल, या ठिकाणी आणखी एक आपल्याला एक जोडी करता येईल की PAQ ही एक जोडी आणि आपल्याला एक घेता येईल SAR म्हणजे बघा हे काय व्हर्टिकली अपोजिट अँगल, म्हणजेच काय व्हर्टिकली अपोजिट अँगल या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल मिळतात। म्हणजे आपण या ठिकाणी घेऊ शकतो की काय अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल आपण घेऊ SAR किंवा SAR अँगल SAR हे काय आपण दोन व्हर्टिकली अपोजिट अँगल
मग या ठिकाणी आपल्याला दोन कोणांच्या ज्या जोड्या आहेत, या दोन कोणांच्या जोड्या आपल्याला काय मिळाल्या, कॉंग्रुएंट मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी लिहू शकतो की ट्रायंगल ASR सिमिलर ट्रायंगल AQP. मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल की हे कशावरून मिळालं आपल्याला, AA टेस्टनुसार आपण हे घेतलं. आता बघा AS अपॉन AQ, AS अपॉन AQ इज इक्वल टू SR अपॉन QP, SR अपॉन QP इज इक्वल टू AR अपॉन AP, AR अपॉन AP. या पद्धतीने आपण घेतली. आणि आता आपल्याला काय गरज कशाची, या ठिकाणी SR आपल्याला काढायचं. मग या ठिकाणी आपण घेऊ SR अपॉन QP इज इक्वल टू आपण AS अपॉन AQ घेऊन घेऊ. मग बघा आता काय करायचं आहे, मग AS आपल्याला दिला आहे 5AK, मग ASच्या जागेवर आपल्याला आपण टाकू 5AQ टाकू, आपण 5AQ टाकू. या ठिकाणी SR अपॉन QP इज इक्वल टू 5AQ अपॉन AQ. मग बघा AQ कट झाला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला SR अपॉन SRच्या जागेवर आपण PQ करून घेऊ. PQ किंवा QP जरी राहिला तरी चालतं. SR अपॉन PQ इज इक्वल टू 5, म्हणजे या ठिकाणी हा डिवाइडला आहे, PQ इकडे येताना मल्टिप्लायला, म्हणजे SR इज इक्वल टू 5PQ आपल्याला मिळाला. या पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण होतं. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो 6वा क्वेश्चन दिलेला आहे, याच्यामध्ये दिलेला आहे इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल साइड CD, डायगोनल्स AC, डायगोनल काय AC and BD intersect in point O. If AB 20, DC 6, OB 15, तर आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, OD काढायचं. मग OD कसा काढता येईल आपल्याला, दोन मागचा जो क्वेश्चन होता त्याचं सारखंच घ्यायचं, अतिशय सोपं. या ठिकाणी काय की दोन ट्रायंगल कुठले दिले आहे, या ठिकाणी दोन ट्रायंगल आपण या ठिकाणी घेऊ शकतो की COD इन ट्रायंगल COD आणि आपण AOB घेऊ शकतो अँड ट्रायंगल AOB. असे दोन त्रिकोण आपल्याला सुरुवातीला घेऊन घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं की दोन जोड्या घ्यायच्या, दोन कोणांच्या जे दोन अँगल आहेत त्यांची पेअर्स आपल्याला घ्यायचे. मग ते कसे घेणार आपण या ठिकाणी, मग या ठिकाणी आपल्याला घेता येईल की अँगल CDO, या ठिकाणी घेता येईल की अँगल CDO कॉन्ग्रंट अँगल. आता आपण CDO आणि OBA अँगल OBA हे काय आहे, हे अल्टरनेट अँगल. आता हे अल्टरनेट अँगल घेतले आपण, मग हे कसे आले की दोन समांतर रेषांमध्ये, या ठिकाणी आपण बघितलं की दोन समांतर रेषांमध्ये जो एक ट्रान्सव्हर्सल जाते, तेव्हा या ठिकाणी हे जे दोन कोन तयार होतात जेड आकाराचे, या ठिकाणी दोन कोन जे तयार होत असतात ते एकमेकांना काय एकरूप होत आहे. बघा या ठिकाणी झेडचा आकार तयार होत आहे, म्हणजे बघा CDO या ठिकाणी एक आणि एक आहे OBA या ठिकाणी एक, असे हे दोन त्या ठिकाणी अँगल तयार झाले, म्हणजे काय अल्टरनेट अँगल. तसेच आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो, वर्टिकली अपोजिट अँगल या ठिकाणी घेऊ शकतो. मग वर्टिकली अपोजिट अँगलमध्ये आपल्याला दोन अँगल या ठिकाणी घेता येईल, एक COD घेता येईल आणि एक आपल्याला BOA घेता येईल. या पद्धतीने आपण दोन अँगल घेऊ शकतो. मग या ठिकाणी घेता येईल आपल्याला अँगल COD कॉन्ग्रंट अँगल BOA
ओ ए हे काय अपोजिट अँगल आहे, हे काय अपोजिट अँगल घेतले बघा कोणते, या ठिकाणी सी ओ डी आणि एक घेतला आपण बी ओ ए, या ठिकाणी हे आले अपोजिट अँगल. या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे. म्हणजेच काय की दोन कोणांच्या जोड्या जर एकरूप राहिल्या म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो की काय की हे दोन त्रिकोण काय सिमिलर आहेत. म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल सी ओ डी सिमिलर ट्रायंगल ए ओ बी आपल्याला या ठिकाणी घेते. मग आता पुढे काय हे घेतल्यानंतर म्हणजे हे कशावरून आलं, ए टेस्ट नुसार आपण याला घेतलं ए टेस्ट. मग बघा आता काय करता येईल आपल्याला, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी सी ओ अपॉन ए ओ इज इक्वल टू ओ डी अपॉन ओ बी इज इक्वल टू सी डी अपॉन ए बी. बघा तर आपल्याला महत्त्वपूर्ण गरज या ठिकाणी आपल्याला ओ डी काढायचं आहे, त्याच्यानंतर डी सी आहे, सी डी म्हणजे डी सी, ए बी आहे आणि ओ बी आहे. म्हणजे आपण हे शेवटचे दोन घेऊ. ओके, हे काय एकमेकांना इक्वल आहे. मग या ठिकाणी आपण हे दोन घेऊ शेवटचे. मग हे दोन कोणते घेता येईल आपल्याला, या ठिकाणी घेऊ आपण ओ डी अपॉन ओ बी बरोबर इज इक्वल टू सी डी अपॉन ए बी. मग आता व्हॅल्यूज आपल्याला पुट करायची. ओ डी माहिती आहे का आपल्याला, नाही ओ डी माहीत नाही आहे, ओ डीचा ओ डी लिहून घेऊ. ओ बी माहिती आहे का, ओ बी 15 आहे इज इक्वल टू सी डी बघा सी डी म्हणजेच काय डी सी म्हणजे सी डी म्हणजे किती आहे 6 आहे. आणि ए डी जो आहे ए डी दिलेला आहे ए डी नाही ए बी, या ठिकाणी ए बी दिलेला आहे किती आहे, ए बी आहे 20 दिलेला आहे. या ठिकाणी ए बी 20 दिला. आता काय करणार, मल्टिप्लाय करणार. हा 15 इकडे इथं डिवाइडला इकडे येताना तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, ओ डी इज इक्वल टू 6 × 15 अपॉन 20. आता काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी हे घेतल्यानंतर आता आपल्याला घेता येईल की 5 3 जा 15 आणि 5 4 जा 20. मग परत आपल्याला करता येईल 2 2 जा 4 2 3 जा 6 म्हणजे 3 3 जा 9. ओ डी इज इक्वल टू 9 3 3 जा 9 अपॉन 2 म्हणजेच ओ डी काय मिळाला आपल्याला 4.5 मिळाला. अतिशय सोपा क्वेश्चन होता. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं की ओ डीची आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. अतिशय सोपा जो हा प्रश्न होता या पद्धतीने आपण समजून घेतलं. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला आठवा जो क्वेश्चन आहे तो पाहायचा आहे. अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये दिलेला आहे इन फिगर सेगमेंट एसी दिला आहे. एसी सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट पी मध्ये काय ते छेदतात आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय दिलं आणि त्यांनी काय म्हटलं की एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीडी अपॉन बीपी अपॉन डीपी हे दिलेलं आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायला लावलेलं आहे. प्रूव्ह दॅट एबीपी सिमिलर सीडीपी हे आपल्याला प्रूव्ह करायला लावलं आहे. मग कशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल, अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर टू प्रूव्ह की काय एबीपी सिमिलर सीडीपी आपल्याला करायचं आहे. मग काय करणार, अतिशय सोपं आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की गिव्हनचं जे आहे ते आपण सुरुवातीला जसंच्या तसं या ठिकाणी लिहून घेऊ. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू या ठिकाणी प्रूफ लिहू. प्रूफमध्ये काय लिहायचं आपल्याला, इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल सी डी पी
या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि हे गिवन जसं तसं या ठिकाणी लिहून घ्यायचं. बघा AP अपॉन CP इज इक्वल टू BD अपॉन DP हे कुठं आहे, हे गिवनमध्ये आहे. मग बघा आता काय करता येईल आपल्याला. बघा आता AP अपॉन CP आणि या ठिकाणी काय BP अपॉन DP. बघा आता काय करता येईल आपल्याला. या ठिकाणी साईड येऊन गेले. आता या ठिकाणी आपल्याला अँगल घ्यायचा आहे. मग अँगल कसा घेता येईल. या ठिकाणी हे व्हर्टिकली अपोजिट अँगल या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी साईड अँगल साईड मिळणार आहे. साईड अँगल साईड या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. मग या ठिकाणी काय करू आपण. या ठिकाणी अतिशय सोपं आहे. मग या ठिकाणी आपल्याला अँगल घेता येईल की APB या ठिकाणी घेता येईल की अँगल APB ह्या APB ला आपल्याला काय घेता येईल कॉन्ग्रुएंट अँगल काय घेता येईल आपल्याला CPD अँगल CPD. आता हे CPD कुठून मिळालं की अपोजिट अँगल. या ठिकाणी आपण लिहून घेऊ OA म्हणजे काय अपोजिट अँगल या पद्धतीने. म्हणजेच आपल्याला काय ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP हे कशावरून आपल्याला मिळालं SAS. बघा साईड अँगल साईड अँगल साईडवरून आपल्याला मिळालं. अतिशय सोपं उदाहरण होतं.